रविवार 15 जूनच्या दुपारची वेळ. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात असलेल्या कुंडमाळा भागात प्रचंड गर्दी होती. इथं इंद्रायणी नदीवर असलेले रांजणखळगे बघायला कायम गर्दी होत असते. रविवारी पाऊस आणि सुट्टीचा दिवस, त्यामुळं कुंडमाळ्यातली गर्दी वाढली होती. कुंडमाळ्याजवळच इंद्रायणी नदीवर एक पूल आहे. या पुलावर नदीपात्रातलं पाणी पाहण्यासाठी अनेक लोक थांबले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पुलावर साधारण 100 जण होते. पण अचानक पुलाचा एक भाग कोसळला आणि कित्येक जण थेट नदीत कोसळले. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत 50 जणांना वाचवण्यात यश आलं असलं तरी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. 40 जणांवर उपचार सुरू आहेत, तर अजूनही काही जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जाते. पण हा पूल कशामुळे कोसळला? धोक्याचा इशारा देण्यात आला नव्हता का? हा पूल नेमका कधी उभारण्यात आला होता? रेस्क्यू ऑपरेशनचं नेमकं काय झालंय? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघूयात रविवारी नेमकं काय घडलं. तर साधारण 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास कुंडमाळा परिसरात पर्यटकांची गर्दी प्रचंड वाढली होती. कुंडमाळ्याचा धबधबा बघण्यासाठी कित्येक पर्यटक या पुलावर पोहोचले होते. मावळच्या शेलारवाडी आणि भेगडेवाडीला जोडणाऱ्या या जुन्या पुलावर जाऊन लोक फोटो काढत होते. त्याचवेळी पुलाच्या ऐन मध्यभागी मोठ्या प्रमाणात लोक आले. या अरुंद पुलावर 3 बाईक भेगडेवाडीकडे जात होत्या, तर 2 बाईक शेलारवाडीकडे जात होत्या. एकाच वेळी बाईक समोरासमोर आल्या, त्यामुळे कुणालाच पुढे जाता आलं नाही. त्याचवेळी पर्यटकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात होती आणि त्याचवेळी हा पूल कोसळला. नदीचा प्रवाह जोरात असल्यानं अनेक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली. तर कोसळलेल्या पुलाच्या सांगाड्याला धरल्यामुळे काही जणांचे प्राण वाचले, पण काहींचा पुलाच्या सांगाड्याखाली दबून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पुलावर गर्दी करू नका असं आवाहन तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून करण्यात येत होतं. त्यामुळं 5 मिनिटं आधी पुलावरचे काही लोक बाजूला झाले होते. तरी सुद्धा पुलावर गर्दी कायम होती आणि त्याचवेळी हा अपघात घडला. पण नदीत कोसळलेल्या या पुलाचा अपघात झाला कशामुळे? तर मुळात हा पूल किंवा साकव फक्त पादचारी मार्ग आहे, पण यावरून दुचाकी सुद्धा प्रवास करायच्या. एकावेळी 2च माणसं किंवा एकच दुचाकी जाईल इतका हा पूल अरुंद होता. शेलारवाडी आणि भेगडेवाडीला जोडणारा हा पूल साधारण 32 वर्ष जुना आहे. 1990 साली पुलाचं काम सुरू झालं. त्यानंतर 3 वर्षात म्हणजे 1993 मध्ये हा पूल तयार झाला आणि वापरात आला. 2023 मध्ये पुलाला 30 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा हा पूल जीर्ण झाल्याचं निदर्शनास आलं होतं. याबद्दल स्थानिक नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पुलावर खड्डे पडले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम खातं आणि ग्रामपंचायत यांना 2 वर्षांपूर्वीच पुलाची दुरुस्ती करण्यात यावी आणि पर्यटकांना बंदी घालावी असा पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. मुळात ही पर्यटनाची जागाच नव्हती. पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालंच नव्हतं. या पुलाबद्दल आणखी एक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे इथे नवीन पूल उभारण्याला मंजुरी मिळाली होती. कुंडमाळा इथे नवीन पूल उभारण्यात यावा अशी ग्रामस्थांची आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी होती. त्या अनुषंगानं तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर 2022 मध्ये रस्ते विकास सचिवांना नवीन पुलाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती आणि त्यांनीच गेल्या वर्षी 11 जुलै 2024 रोजी सुमारे 8 कोटी रुपये खर्चाच्या जोड रस्त्यासह मोठ्या पुलाला मंजुरी दिली होती. मात्र मार्किंग वगळता प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही असं सांगण्यात येतंय. त्यामुळं आता प्रशासनाकडून याबद्दल नेमकी काय माहिती देण्यात येणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. कुंडमाळ्यातला हा पूल 470 फुटांचा होता, तर या पुलाची आतली रुंदी फक्त 4 फुटांची होती. इथून गाड्या गेल्या तरी पुलाला हादरे बसत होते. पुलाला खड्डे पडल्यानंतर त्यावर सिमेंटचे गट्टू टाकण्यात येत होते, पण तरीही या पुलाचा वापर सुरूच होता. पर्यटक सुद्धा या पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत होते. त्यामुळं ग्रामस्थ आणि प्रशासन दोघांकडूनही वारंवार पूल न वापरण्याचं आवाहन करण्यात येत होतं. भेगडेवाडीतल्या गणेश भेगडे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रविवारी अपघात होण्याआधी पुलावर वाढलेली गर्दी पाहून त्यांनी दुपारी 12:30च्या सुमारास ही गोष्ट पोलिसांना कळवली होती. त्यानंतर 3 मार्शल, यामध्ये 2 लेडीज कॉन्स्टेबल आणि 1 पुरुष हवालदार घटनास्थळी आले होते. त्यांनी पर्यटकांना बाजूला केल्यानंतर लोक निघून गेले, पण मार्शल तिथून गेल्यानंतर लोक पुन्हा आले अशी माहिती त्यांनी दिली. अपघात घडण्याआधीही सुरक्षा रक्षक पर्यटकांना गर्दी कमी करण्याचं आवाहन करत होते असा काही प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे. तर काहींच्या मते पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत पुरेसे सुरक्षा रक्षक नव्हते. त्यांची संख्या अगदीच अपुरी होती. या दुर्दैवी अपघातात सुरुवातीला 25 ते 30 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती, पण अपघातावेळी पुलावर असलेली गर्दी बघता हा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यताही वर्तवली जात होती. अपघात झाल्यानंतर दुपारी 3:30 वाजल्यापासून बचाव कार्य सुरू झालं. NDRF, स्थानिक रेस्क्यू टीम्स आणि इतर यंत्रणा इथं दाखल झाल्या.
संध्याकाळपर्यंत पुलाच्या सांगाड्याखाली असलेले 3 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं होतं. त्यानंतर आणखी एक मृतदेह सापडला. चंद्रकांत साठले वय वर्ष 45, चेतन तावरे वय वर्ष 32 आणि रोहित माने आणि त्यांचा 5 वर्षांचा मुलगा विहान माने या 4 जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. पूल कोसळला तेव्हा काही जणांनी पुलाचा साकव धरल्यामुळे त्यांचा जीव वाचला. कित्येक जण नदीत कोसळल्यानंतर सुद्धा दगड आणि पुलाच्या सांगाड्याला धरून थांबले होते. त्यांच्या बचाव कार्यात सुरुवातीला ग्रामस्थांनी आघाडी घेतली आणि पाण्यात दोर टाकून काही जणांना बाहेर काढलं. त्यानंतर NDRFची टीम दाखल झाल्यानंतर सुद्धा ग्रामस्थ मदतीमध्ये आघाडीवर होते. रविवारी रात्री उशिरा बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं, जे सोमवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलं. अजून 2 ते 3 जण पाण्यात बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात असल्यानं त्या दृष्टीनं तपास सुरू असल्याचं सांगण्यात येतंय. पण या अपघाताबद्दल धक्कादायक गोष्ट म्हणजे या पुलाबद्दल धोक्याचा इशारा देण्यात आला होता. तसा बोर्ड सुद्धा लावण्यात आला होता. पण माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार अपघात झाला तेव्हा हा बोर्ड कचऱ्यात पडल्याचं दिसून आलं. बातम्यांनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याने कुंडमाळा येथे धोक्याची सूचना असा बोर्ड लावला होता. मात्र रविवारी घटना घडली तेव्हा तो पुलाखाली कचऱ्यात पडलेला आढळला. त्यावर धोकादायक पूल साकव असं शीर्षक देऊन मराठी आणि इंग्रजीत धोक्याची सूचना लिहिली आहे. त्यात म्हणलं आहे की सर्व नागरिकांना कळवण्यात येते की इंदोरी ते शेलारवाडी जाणारा इंद्रायणी नदीवरील पूल साकव हा धोकादायक झाला असून नागरिकांनी पूल साकवाचा जाणे येण्यासाठी वापर करू नये. दुर्दैवाने तरीही नागरिक आणि पर्यटकांकडून हा वापर सुरूच राहिला आणि रविवारी भीषण अपघात झाला. आता या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले असून पूल नेमका का कोसळला, नेमकं काय घडलं, नवीन पुलाचं काम सुरू का झालं नाही अशा प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे. सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणार आहे. पण पावसाळ्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून काय पावलं उचलली जाणार हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.